करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्री दासबोध दशक 18वा बहुजिन्सी समास 8वा अंतर्देव निरूपन्ना. श्रीराम समर्थ. ब्रह्म निराकार निश्चळ आत्म्यास विकार चंचल तयास म्हणती सकळ देव ऐसे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा कोण? तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. कार्याला सुरुवात होताच जय जय रघुवीर समर्थ अशी जय घोषणा बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळाली. जय कोणाचं आहे? प्रत्यक्षात जर पाहायला केलं तर एकदा नाही तर 2 वेळा जय जय. जय म्हणजे एक प्रकारे जर पाहायला गेलो तर आपला जय आहे, आणि दुसरा म्हणजे अंतरीचा अंतरात्मा. आजचा समाजसुद्धा उत्तमाचा आहे, कारण रघुवीर समर्थ साक्षात आहे ना. करता करविता तो आहे, बरोबर की नाही? म्हणून आजपर्यंत आत्तापर्यंत आत्ताच्या क्षणापर्यंत आपण लोकांचं मत लोकांचे विचार ऐकत आलो, परंतु काहीच आपल्याला त्यातून प्राप्त झालेलं नाही, काहीच सिद्ध झालेलं नाही आहे. ते लोकांचं मत होतं, पण प्रत्यक्षात या ग्रंथामध्ये श्रीमत दासबोध या ग्रंथामध्ये प्रत्यक्षात जे मत मांडलेलं आहे खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमत. कारण लोकांची मतं ऐकून आपण सुधारणारे नव्हतो, पण प्रत्यक्षात खुद्द भगवंताचं विचार खुद्द भगवंताचं वचन ऐकून प्रत्यक्षात या बोधातून दास कसा घडला जाईल, ज्याप्रमाणे आजचा समास दशक 18वा बहुजिन्सी. बहु म्हणजे अनेक, जिन्सी म्हणजे वस्तू पदार्थ, आणि समास 8वा आठवायला सांगितले. आपण विसरतो, आपलं विस्मरण होते, परंतु विस्मरण न होता स्मरण झालं पाहिजे. दशक 18वा समास 8वा अंतर्देव निरूपन्न. अंतर्देव समाज उत्तमाचा आहे. आज श्रवण नक्कीच केलं तर या समासाचं विवरण निरूपण आपल्याला उत्तम प्रकारे समजेल. म्हणून करूया श्रवण. श्रीराम समर्थ. ब्रह्मकार निश्चळ आत्म्यास विकार चंचल तयास म्हणती सकळ देव ऐसे. याच्या अगोदर अंतर्देव निरूपन्ना समास आहे, पण अंतर्देव निरूपण म्हणजे काय हे जर कळलं तर संपूर्ण समास आपल्याला समजेल ना, बरोबर की ना? आपण एखादा धडा असेल, तो धडा वाचत असताना त्या धड्याचं नाव जर आपल्याला कळालं नाही तर आपल्याला कळणार आहे का की कशावर आधारित आहे, बरोबर की नाही? शीर्षक मेन हवं ना. तसंच आजचा हा जो समास आहे अंतर्देव निरूपण. अंतर म्हणजे काय तर आत, अंतःकरणामध्ये. देव, देव म्हणजे परमेश्वर ईश्वर, आणि निरूपण म्हणजे वर्णन स्पष्टीकरण, म्हणजे सोप्यातला सोपा अर्थ समर्थाने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. अंतर्देव निरूपण म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणात वास करणाऱ्या परमेश्वराचं वर्णन किंवा स्पष्टीकरण. कळालं? करूया श्रवण. ज्याप्रमाणे ईश्वर केवळ मंदिरात किंवा मूर्तीतच नसून प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात वास करत असतो, त्यामुळे बाह्य दिखाव्यापेक्षा
मन शुद्ध ठेवणं, सदाचारानं वागणं आणि आत्मपरीक्षण करणं सर्वात महत्त्वाचं आहे. खरा देव, समर्थ म्हणाले, खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरू विन तो सर्व ठाई न दिसे. खरा देव आपल्या अंतःकरणात आहे. त्याला ओळखण्यासाठी श्रद्धा, सद्विचार, आत्मज्ञान आवश्यक आहे. बाह्य पूजा जितकी महत्त्वाची तितकंच अंतःकरणाची शुद्धता देखील महत्त्वाची आहे. म्हणून आजचा समास हा फार महत्त्वाचा आहे. ब्रह्म निराकार निश्चळ, आत्म्यास विकार चंचल, तयास म्हणती सकळ देव ऐसे. समर्थ म्हणाले, ब्रह्म हे निराकार आणि निश्चळ, बरोबर की नाही? पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आणि अंतरात्मा हा चंचल आहे आणि विकारी. आपला देह हा पूर्णतः पाहायला गेलं तर आपलं मन सुद्धा चंचल आहे, परंतु परमेश्वर ईश्वर निश्चळ आहे. आपण झोपेमध्ये पण बघा प्रत्यक्षात विचारांमध्येच असतो. स्वप्न पडतात, कोणी उठवायला आलं की आपण ते स्वप्न विसरतो, बरोबर की नाही? काय स्वप्न पडलं ते सुद्धा विसरून जातो. आपलं मन चंचल आहे. मन झोपलेलं आहे का? नाही आहे. आता आपण बघा प्रत्यक्षपणे ऐकत आहोत तरीसुद्धा मन आपलं घरी असेल. आई काय करत असेल, बायको काय करत असेल, बाबा काय करत असतील, बरोबर की नाही? म्हणजे विचार जर केला, अंतरात्मा हा चंचल आणि विकारी आहे. आपला म्हणजे प्रत्यक्षात जर आपलं शरीर जर पाहायला गेलो तर ज्याप्रमाणे आत्म्यास विकार चंचल, तयास म्हणती सकळ देव ऐसे. आपण ज्याप्रमाणे एखादं कार्य करत असतो, ते कार्य करत असताना एखादं क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण पदार्पण करत असतो, एखादा क्षेत्र निवडतो, तेव्हा आपण काय पाहतो? बघा, आपल्या शेजारी असणारा मुलगा किंवा शेजारी असणारी मुलगी त्या क्षेत्रात गेली म्हणून मी पण जातो. तसं आहे का? तसं असेल तर आपण त्या क्षेत्रामध्ये उत्तीर्ण होऊ का, यशस्वी होऊ का? नाही होणार. कारण त्या क्षेत्रामध्ये तुला आवड असणं गरजेचं आहे, बरोबर? मग तसंच आहे, आपल्याला जी गोष्ट आवडत असते ती गोष्ट मनाला सुद्धा पटते आणि बुद्धीला सुद्धा पटते. जी गोष्ट मनालाच पटत नाही आहे, बुद्धीला पटत नाही आहे, ती गोष्ट बघा आपल्याला त्रासच होईल ना. म्हणून समर्थाने आजचा समास आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. अंतर्देव, बरोबर की नाही? देवाचं ठावची लागेना, एक देव नेमस्त कळेना, बहुत देवी अनुमानेना एक देव. समर्थ म्हणाले, देवाचा ठावची लागेना. आता जिथे जाऊ तिथे बघा प्रत्यक्षात मंदिरं पाहायला मिळतील, अनेक प्रकारची देवळं पाहायला मिळतील, अनेक प्रकारच्या देवी पाहायला मिळतील, अनेक प्रकारचे देव पाहायला मिळतील. परंतु देवाचा पत्ता बघा जर पाहायला गेलो, ॲड्रेस कोणी सांगेल? देव कुठे राहतो, बरोबर की नाही? खरा देव तो अंतरी चोरलासे, आपल्या अंतःकरणामध्ये, बरोबर? एक देव नेहमी असतं कळेना. कुठला देव आहे, कोणता देव आहे हे काहीच कळत नाही आहे. बहुत देवी अनुमानिना एक देव, म्हणून विचार असावा, विचार देव शोधावा, बहुत देवांचा गोवा पडोची नये. समर्थ म्हणाले, मनुष्य देहाच्या ठिकाणी जर विचार केला, त्याने विचारपूर्वक देवाचा शोध घेतला पाहिजे. अनेक देवांच्या गोंधळात पडूच नये. अनेक प्रकारचे बघा, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. अनेक प्रकारचे देव आपल्याला पाहायला मिळेल, परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाची श्रद्धा, प्रत्येकाचं स्मरण हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. प्रत्येकाची उपासना, प्रत्येकाची भक्ती. पण विचार जर केला, आपल्या मनुष्य देहाच्या ठिकाणी जर आपण विचार जर केला,
जिथे आपलं मन रमतं ना, तिथेच आपण जातो की नाही? बरोबर? बघा, जिथे आपलं मन रमतं म्हणजेच काय? आपण आयुष्यभरात टेन्शन घेऊन आलेलो आहोत, बरोबर? एखादा कौटुंबिक त्रास असेल, परंतु जिथे आपल्याला बघा मन प्रसन्न होतं, एखादा मंदिर असेल, एखाद्या समुद्रकिनारी असेल किंवा एखादा डोंगराळ भाग असेल, बरोबर? तिथे आपल्याला मन प्रसन्न होतं. मन प्रसन्न का होतं? कारण तिथे एक प्रकारे शांतता असते. मग मनाला का आवडतं? तर शांतता. जर रेल्वे स्टेशन, बरोबर, एखादे गर्दीचं ठिकाण, एखादा बाजार, त्या ठिकाणी जर आपल्या देहाला नेलं, तिथे शांतता पाहायला मिळेल का? नाही पाहायला मिळणार. उलट आणखी त्रास वाढेल. म्हणून विचार केला पाहिजे. देवाचा ठावची लागेना. बघा, प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, आपण भक्ती करत असतो, उपासना करत असतो, परंतु आपण एक अर्थाने पाहतो, एक अर्थाने काय विचार करतो की खरंच मी देवाची भक्ती करतो, उपासना करतो, पण देवाचा पत्ता अजूनपर्यंत मला कळालेला नाही. म्हणून समर्थ म्हणाले, देव क्षत्री पाहिला, त्या सारिका धातूचा केला, पृथ्वीमध्ये दंडक चालिला, येणे रीती. आता विचार जर केला तर प्रत्यक्षात क्षेत्राच्या ठिकाणी देव पाहिला आणि तसाच धातूचा देव केला. अनेक प्रकारच्या देवाच्या मूर्तीसुद्धा पाहायला मिळतात, बरोबर की नाही? धातूच्या असतात, दगडाच्या मूर्ती असतात, सोन्याच्या असतात, तांब्याच्या असतात, जस्ताच्या असतात, अनेक प्रकारच्या वस्तूंच्या बघा अनेक प्रकारे देवांच्या मूर्ती पाहायला मिळत असतात. मग आपण जर विचार केला की पृथ्वीमध्ये दंडक चालीला येणे रीती म्हणजे काय? आता एका अर्थाने जर पाहायला गेलो, त्या क्षेत्राच्या ठिकाणी देव पाहिला आणि तसाच धातूचा देव केला. एखादी कलाकृती एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये असते, बरोबर? एखादा दगड, बघा, त्या दगडाला दररोज आपण काय करायचो? बघा, आपण चालत असताना त्या दगडावरून जायचो, उड्या मारायचो. परंतु अंतर्देव म्हणजे काय? ज्या व्यक्तीने उत्तम प्रकारे तो दगड घेतला आणि दगडाला उत्तमरित्या कोरलं आणि त्यातून उत्तम प्रकारे त्या दगडातून बघा ती मूर्ती, दगडापासून ती मूर्ती उत्तम प्रकारे तयार केली आणि आता तिथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना सुद्धा दर्शन होऊ लागले. म्हणजे विचार जर केला, एका अर्थाने आपण दररोज त्या दगडाला बघा लात मारून जायचो, परंतु आज त्या दगडाला आपण नमन करतोय, नमस्कार करतोय. मग देव क्षत्री पाहिला आणि त्यासारिखा धातूचा केला. नाना प्रतिमा देवांचे मूळ, तो हा क्षत्रदेवची केवळ, नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पाहावे. नाना प्रतिमा रूपी देवांचं मूळ तीर्थक्षेत्रातील देवच असतात. जगात अनेक तीर्थक्षेत्र आहेत, तेथे शोध घेऊन पाहावा. आता आपण जिथे राहत आहोत त्या ठिकाणापासून म्हणजे आपल्या घरापासून जर पाहायला गेलो तर जवळच तीर्थक्षेत्र असतं, काही ठिकाणी लांब तीर्थक्षेत्र असतं, परंतु नाना प्रतिमारूपी देवांचं मूळ तीर्थक्षेत्रातील देवच असतात. आपल्याला वाटतं ना, आपण सुद्धा त्या तीर्थक्षेत्राला भेट द्यावी, तिथे जाऊन दर्शन घ्यावं, तेथे जाऊन बघा शोध घेतला पाहिजे. नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पाहावे. आपण इथून देवाला नमस्कार करतो, देवाची भक्ती करतो, उपासना करतो, परंतु तिथे गेल्यानंतर बघा
मन प्रसन्न तर होतंच, पण ती मूर्ती कशा प्रकारे आहे ते आपण पाहतो की नाही. बघा, ज्या वेळेला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा, बघा ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान, बरोबर की नाही, गणेशोत्सव असतं. प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होत असतं. पण आपण काय पाहतो, सर्वांच्या घरी ते येणारच आहे. जिथे आपले मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांच्या घरी सुद्धा आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतच असतो. मग एक नमस्कार केला तरी गणपती बाप्पा जवळ पोहोचणार आहे. मित्रांच्या घरी गेलास तरी तिथून गणपती बाप्पा जवळ. परंतु आपण काय पाहतो की या गणपती बाप्पांचं आगमन तर झालेलं आहे, परंतु गणपती बाप्पा, बघा, आपण काय पाहतो, मखर कसं आहे, डेकोरेशन पाहतो, बरोबर की नाही. म्हणजे विचार जर केला, नाना क्षत्रे भूमंडळ, जगात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. जर वेळ असेल तर नक्कीच आपण प्रत्येक क्षेत्राला भेट देणं गरजेचंच आहे. काय मिळेल तर पुण्य पण मिळेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रसन्नता, मनाला असणारी प्रसन्नता वाढेल, बरोबर. म्हणून प्रत्येक वेळेला तेथे जाऊन शोध घेतला पाहिजे, कशा प्रकारे ही मूर्ती इथे वसलेली आहे, बरोबर की नाही. जेथे जेथे अंतर पडिले तेथे तेथे हरिस्मरण करता आलं पाहिजे. क्षत्रदेव पाषाणाचा विचार पाहता तयांचा, तंत लागला मुळाचा अवताराकडे. आजचा समाज हा जर पाहायला गेलो ना, फक्त अंतर्देव निरूपणातूनच अंतरीचा अंतरात्मा यावरच प्रत्यक्षपणे आपल्याला विवरण प्राप्त करून दिलेले. क्षेत्रातील देव पाषाणाचा असतो, म्हणजे दगडाचा. त्यासंबंधी जर विचार केला तर त्याच्या मुळाचा तंत अवताराकडे आहे असं दिसून येते. तंत लागला मुळाचा अवताराकडे. अवतारी देव संपले, देह धरुनी वर्तो न गेले, त्याहून थोर अनुमानले, ब्रह्म विष्णू महेश. आपण प्रार्थना म्हटली ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. मग त्याचप्रमाणे त्यांच्यापेक्षा ब्रह्म, विष्णू आणि महेश हे थोर आहेत. तर कोणापेक्षा? अवतारी देव आले, देह धरून त्यांनी कार्य केलं आणि परत गेले. आता जर पाहायला गेलो, युगानुयुगे एकलाची एक आलाय, पुढे भाग समर्थ देणारच आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी. परंतु पाहायला जर गेलो ना, अवतारी देव आले, युग संपताच बघा प्रत्यक्षपणे देह धरून त्यांनी कार्य केलं आणि ते परत निघून गेले. परंतु त्यांच्यापेक्षा ब्रह्म, विष्णू आणि महेश हे थोर आहेत. बघा कसा भाग दिलेला आहे. त्या तिही देवांचं ज्याची सत्ता, तो अंतरात्माची पाहता, करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. या तिन्ही देवांच्या ठिकाणी ज्याची सत्ता आहे तो अंतरात्मा, हाच तत्वता करता भोगता आहे, हे प्रत्यक्ष दिसून येते. आता आपण तिघांचं स्मरण तर केलेलं आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. परंतु या तिन्ही देवांच्या ठिकाणी ज्याची सत्ता आहे तो प्रत्यक्ष सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. हा अंतरात्मा प्रत्यक्षात करता करवित आहे. लक्षात ठेव. युगानुयुगे एकलाची एक, युगानुयुगे तिन्ही लोक, एकची चालवी अनेक, हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पहा. युगानुयुगे तिन्ही लोकांतील अनेक कार्य तो एकच चालवतो, असा निश्चयात्मक विवेक वेदांत आणि शास्त्रग्रंथ सांगितलेला आहे, तो पाहायला पाहिजे.
आता बघा, मगाशी ज्याप्रमाणे समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे, अवतारी देव संपले, देह धरुनी वर्तोन गेले, त्याहून थोर अनुमानले, ब्रह्मा विष्णू महेश. समर्थांनी आत्ता उत्तम प्रकारे बोध आपल्यासाठी परत प्राप्त करून दिला. अवतारी देव संपले म्हणजे काय? कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्ष कलियुग. मग हीच ओवी समर्थांनी आपल्यासाठी आत्ता प्राप्त करून दिली की युगानुयुगे तिन्ही लोक. कृतयुग गेला, कृतयुगामध्ये कोण होतं? जनार्दन स्वामी होते. अवतारी देव आले, देव धरून त्यांनी कार्य केले आणि परत गेले. त्रेताया रघुनंदन बघा, प्रत्यक्षात काय भाग दिलेला आहे. अवतारी देव आले, देह धरून त्यांनी कार्य केलेलं आहे, परत निघून गेले. द्वापारे राम श्रीकृष्ण. द्वापार युगात कोण आलं? त्या प्रत्यक्ष श्रीराम आणि श्रीकृष्ण स्वामी. अवतारी देव आले, देह धरून त्यांनी कार्य केलं आणि परत निघून गेले. पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आता कलियुग चालू आहे. मग कलियुगात कोण आहे? कलो श्रीपाद श्री वल्लभ अवतार. बरोबर की नाही? कसा भाग दिलेला आहे? युगानुयुगे तिन्ही लोक, एकची चालवी अनेक, हा निश्चयाचा विवेक, वेदशास्त्री पाहावा. आत्मा वर्तवितो शरीर, तोही देव उत्तरोत्तर, जाणीव रूपे कळीवर, विवेक वर्तावी. अंतरात्माच शरीर चालवतो. तोच उत्तरोत्तर जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा, निर्मलात्मा म्हणून ओळखला जातो आणि तोच जाणीव रूपाने विचारपूर्वक देह चालवत असतो. आता आपण जर विचार केला, अंतरात्माच शरीर चालवतो, आपलं शरीर कोण चालवतं? अंतरात्माच ना, अंतरीचा अंतरात्मा. आपल्या देहाला बघा, इथून तिथे जाता येईल का? नाही जाऊ शकत. आपली पुण्याई जोपर्यंत आहे तोपर्यंत बघा, प्रत्यक्षात आपल्या हृदयी तो अंतरीचा अंतरात्मा आहे, म्हणून आपला देह चालतोय, बोलतोय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय. परंतु तो जर नसेल ना, तर आपला देह शून्य आहे. साधं आपल्याला नखाचं बोट बघा, बोटाचं नख सुद्धा आपल्याला हलवता येणार नाही. एवढं भलं मोठं सामर्थ्य, बरोबर की नाही? म्हणून भाग दिलेला आहे ना. आत्मा वर्तवितो शरीर, अंतरात्मा शरीर चालवतो. आपल्या देहाचं वजन किती आहे बघा? 70, 80, 90, 100 पर्यंत आपण गेलो, तरीसुद्धा तो पेलवतोय. आपल्याला काहीच वाटून देत नाही आहे, बरोबर की नाही? परंतु बघा, एखाद्या वेळी आपण ज्या वेळेला एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा आपण उचलायला जातो, तेव्हा ती व्यक्ती बघा जड वाटते. मग तो कसा बरोबर हँडल करत असेल ना? बघा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळेल. तोच उत्तरोत्तर जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा आणि निर्मलात्मा म्हणून कार्य करत आहे. तो अंतर्देव चुकती, धावा घेऊन तीर्था जाती, प्राणी बापुडे कष्टती, देवास नेनता. माणसं त्या अंतर्देवात चुकतात आणि धावाधाव करून तीर्थक्षेत्रात जातात. खरा देव न कळल्याने प्राणी बापडे व्यर्थच कष्ट सोसतात. कसा भाग दिलेला, उत्तमाचा भाग दिलेला आहे. तो अंतर्देव चुकती. मनुष्य देह इतकं चुकीचं वागतात की प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, एखादी वेळ बघा, वाईट वेळ जेव्हा येत असते, एखादं संकट आपल्यावर ओढवलं की आपली धावाधाव होते. आता काय करावं, कसं करावं, कोणाला सांगावं. परंतु आपल्याला ठाऊक आहे, आपल्याला माहीत आहे, संकट किती ओढवलं, त्रास किती झाला तरी आपल्याला देवाचं स्मरण करणं आवश्यक. परंतु आपण धावाधाव काय करतो? आपल्या घरातला देव सोडून आपण कुठे जातो? तीर्थयात्रेला जातो, तीर्थक्षेत्रात जातो.
कारण तिथून मला कुठेतरी मार्ग मिळेल. पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, तो अंतर्देव चुकती आणि धावा घेऊन तीर्था जाते. मग उपयोग काय? आपला वेळ पण फुकट चाललेला आहे आणि खरा देव आपल्याला अजूनपर्यंत कळलाच नाही आहे. खरा देव अंतरी आहे, आपल्या घरामध्ये वास्तव्य असं आहे ना, आपल्या हृदयामध्ये. हृदय म्हणजे आपलं घर आहे. अरे निवेदन ठेव ना. तुला जो कठीण प्रसंग पाहायला मिळालेला आहे किंवा कुठला त्रास होत असेल, आजार आहे, तर आजार जर आपल्याला झालेला आहे, आपण कुठे जातो? तीर्थक्षेत्राला जातो, तीर्थयात्रेला. तिथे गेल्यानंतर मला माझा आजार दूर होईल. पण अजून उलट त्रास वाढतो का? कारण प्रवास. अहो प्रत्यक्षात जर आपल्याला आजार असेल तर आपण निवेदन ठेवलं पाहिजे. जिथे आहोत तिथे बसल्या जागी बघा, प्रत्यक्षपणे आपल्याला निवेदन ठेवता आलं पाहिजे. का? कारण देणं ईश्वराचं आहे. हा शरीर कोणाचं आहे? त्यानेच प्राप्त करून दिलं आहे ना. मग त्यालाच जर आपण स्मरण केलं की बाबा तुझंच शरीर आहे, परंतु या तुझ्या शरीराला बघा त्रास होत आहे. बघा विश्वास जर असेल तर नक्कीच तो आजारसुद्धा दूर होईल. कारण 72 रोगांवर एकमात्र औषध ते म्हणजे श्रवण. श्रवण महत्त्वाचं. परंतु आपण सर्व सोडून कुठे जातो? तीर्थक्षेत्रास. तिथे जाऊन काय आपल्याला कळलं? काहीच नाही. प्राणी बापडे व्यर्थ कष्टच सोसतात, उलट त्रास होतो. जाताना मजा वाटते, परंतु येताना आपल्याला खूप त्रास होतो. घाई गर्दी असते, उलट आपलं दर्शन पण होत नाही आहे, एवढी गर्दी असते. हातावर हात ना पायावर पाय. तिथे बघा 1 मिनिटसुद्धा आपल्याला तिथे दर्शन करून देत नाही आहे. आपण बाहेरूनच लांबून दर्शन घेतो. आपल्याला वाटतं की बाबा मला बघा प्रत्यक्ष देवाने दर्शन दिलं, परंतु घरी असूनसुद्धा बघा तुला दर्शन होणारच आहे. परंतु आपला समज काय असतं? मग विचार अंतकरणी जेते तेते धोंडा पाणी उगेची वनवन हिंडोनी काय होते. समर्थ म्हणाले, अशा रीतीने जर कष्ट सोसल्यावर ते अंतकरणात विचार करत असतात. विचार जर केला, क्षेत्रांच्या ठिकाणी सर्वत्र धोंडा आणि पाणी आहे, उगीच वनवन हिंडून काय होणार आहे. बघा आपण जर विचार केला ना, आपण सुद्धा पाहिलं एखादं उत्तम प्रकारे मंदिर बांधलेलं आहे, त्या मंदिराच्या ठिकाणी नवीन मूर्ती स्थापन केलेली आहे, परंतु ते मंदिर व्हायच्या अगोदर काय होते तिथे? धोंडा आणि पाणीच. बरोबर की नाही? मग तिथे जाऊन उगीच वनवन हिंडून काय होणार आहे? बरोबर की नाही? फक्त काय मनाला प्रसन्नता वाटेल, परंतु आपल्याला होणारा जो त्रास आहे, बरोबर नाही, त्या तीर्थक्षेत्राला जाऊन आपलं बरं होईल का? नाही होणार. बघा भाग कसा दिलेला आहे. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तन करू नका आणि कुणालाही बोलू नका. एखादी व्यक्ती आजारी आहे, वयस्कर आहे, त्या व्यक्तीला जर आपण नेण्याचा प्रयत्न केला, अहो त्या व्यक्तीला चालता येत नाही आहे, वयस्कर, परंतु आपल्याला काय वाटतं? नाही तिथे गेल्यानंतर बरं होईल. अहो विश्वास असा आपल्या अंतःकरणात पाहिजे ना. समर्थ म्हणाले, अंतरीसुद्धा देवच आहे, परंतु आपला विश्वास नसतो. आपल्या फक्त एवढंच असतं की बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर बरं होईल. उगीच वनवन हिंडून काही होणार नाही आहे, कारण त्या ठिकाणी सुद्धा धोंडा आणि पाणीच होतं. बरोबर की नाही? ऐसा ज्यासी विचार कळला तेने सत्संग धरिला, सत्संगे देव सापडला भूतजनांसी. समर्थ म्हणाले, ज्यांच्या मनात असा विचार येतो ते सत्संग धरतात, उत्तम प्रकारे चांगली संगत. का? कारण त्या सत्संगाच्या योगाने अनेक लोकांना देवाची प्राप्ती झालेली आहे. बरोबर की नाही? देव कोण, ओळख कशी निर्माण झाली? समर्थ म्हणाले, कारण आपण विचार काय करायचो?
देव फक्त मंदिरा ठिकाणी आणि प्रत्यक्षात देवळाच्या गाभाऱ्यात पाहायला मिळत असतं. मग आपल्या अंतरी कोण आहे? आपण जिथे आहोत तिथून त्या मंदिरापर्यंत नेणारं कोण आहे? त्याला आपण विसरलो. मग खरी ओळख आपण निर्माण करून देणारा कोण आहे? बघा कसा भाग दिलेला आहे. ऐसा जासी विचार कळला तेने सत्संग धरिला सत्संगे देव सापडला बहुत जनांसी. ऐसी हे विवेकाची कामे विवेके जाणतील नेमे अविवेकी भुलेले भ्रमे त्यांचं हे कळेना. समर्थ म्हणाले अशी ही विवेकाची कामं आहेत. ती विवेकी लोकच निश्चयपूर्वक जाणतील आणि अविवेकी लोक भ्रमाने भुललेले पाहायला मिळते. दोन प्रकारचे लोक आहेत, एक विवेकी आणि दुसरी म्हणजे अविवेकी. विवेकाची कामं आणि अविवेकाची लोक. अविवेकी भुलेले भ्रमे त्यांचं हे कळेल. अंतरवेदी अंतर जाणे बाहेर मुद्रा काहीच नेणे म्हणून विवेकी शहाणे अंतर शोधिती. समर्थ म्हणाले अंतर्वेदी म्हणजे अंतर्मुखी, अंतकरणात अंतरात शोध घेणारा. तो अंतरात असलेल्या अंतरात्म्यास जाणू शकतो. वेशधारी किंवा बहिर्मुख वृत्ती असणारा काहीच जाणत नाही आहे. म्हणून जे शहाणे असतात, विवेकी असतात, तो अंतरात देवाचा शोध घेतो. आपण विचार करतो ना, अरे आपण आपल्याला असणारा जो त्रास असेल किंवा आपल्यावरती असणारं जे संकट असेल, अडचण असेल, अंतरात शोध घेता आला पाहिजे. जी व्यक्ती अंतरामध्ये शोध घेते आपल्या अंतरात, त्याला सर्व त्या प्रश्नांची उत्तरं सुटत असतात. परंतु जो बहिर्मुख वृत्ती असणारा काहीच जाणत नाहीये. म्हणून अंतरीचा शोध घेता आलाच पाहिजे. भाग कसा दिलेला आहे? अंतरवेदी अंतर जाणे बाहेर मुद्रा काहीच नेणे म्हणून विवेके शहाणे अंतर शोधिती. विवेके विन जो भाव तो भावची अभाव मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन. विवेकी विन जो भाव. आता विवेक, आपण जिथे जिथे जाणार आहोत तिथे विवेकसहित जाणं आहे. परंतु विवेकी विन जो भाव, आपण जिथे जातो तिथे विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. मनी नाही भाव आणि देवा मला पाव. तसं असेल तर जो भावची अभाव मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन. पाहत समजत सेवट गेला तोची विवेकी भला तत्वे सांडूनी पावला निरंजनी. समर्थ म्हणाले पाहत समजत. आता विचार जर केला, देवाचा शोध घेत घेत तो शेवटात जातो, तो विवेकी माणूसच उत्तम होय. तो तत्वाचे निरसन करीत निरंजन परब्रह्मास प्राप्त होतो. आता बघा, ज्या वेळेला आपली उपासना उत्तम प्रकारे होते, 7 प्रकारची उपासना, त्यावेळेला अनेक प्रसंग पाहायला मिळतात. आपल्याला वाटतं अरे मी तर देवाची उपासना केलेली आहे, भक्ती केलेली आहे, तरीसुद्धा माझ्या वाटेला प्रसंग का आले? येणारच. परंतु तिथे सुद्धा सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात. मग आपण फक्त एका दृष्टीने पाहत असतो की पाहत समजत शेवट गेला. देवाचा शोध घेत घेत तो शेवटात जातो आणि तो विवेकी माणूसच उत्तम होईल. अरे जे आकारासी येते ते अवघेच नासून जाते मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे. समर्थ म्हणतात अरे जे जे आकाराला येते ते सर्व नाश पावते. आता सर्वात महत्त्वाचं, आपला देह नाशिवंत आहे, बरोबर?
जन्माला आलाय, पुन्हा मृत्यू तर आहेच. ते अवघेच नासून जाते हे आपल्याला माहीत आहे. मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे, मग मायेच्या गलबल्या वेगळे ते परब्रह्मच आहे. तरी सुद्धा आपण का वागतो असं कळलं पाहिजे ना. जे जे आकारास येते ते ते अवघेच नासून जाते. चंचल देव निश्चल ब्रह्म, परब्रह्मी नाही भ्रम, प्रत्यय ज्ञानी निभ्रम होई जेते. अंतरात्मा म्हणजे देव हा चंचल असतो, तर परब्रह्म निश्चल असतं. परब्रह्माच्या ठिकाणी भ्रम नसतो, परंतु परब्रह्माच्या स्वानुभवाने ऐक्य पाहून भ्रमरहित व्हावे. अंतरात्मा म्हणजे देव. जर आपण पाहायला गेलो, परब्रह्म निश्चल आहे, पण परब्रह्माच्या ठिकाणी भ्रम नसतो. प्रचिती विन जे केले ते ते अवघे व्यर्थची गेले, प्राणी कष्टकोष्टोची मेले कर्म कचाटे. काही ओव्यातून प्रत्यक्ष जर अर्थ पाहायला गेलो तर आपल्याला तो अर्थसुद्धा कळत नाही की काय आहे नेमकं. कारण प्रचिती विन बैसोची नाही. अनुभवाशिवाय जे जे केलं जातं ते सर्व व्यर्थच जातं. अनुभव आपण बघा, एखाद्या ठिकाणी एखादं काम केलं की लगेच आपण काय सांगतो, मला तेवढा अनुभव आहे. बरोबर, अनुभव असेल तर लोक बघा दुसऱ्या वेळेला एखादं आपल्याला काम सांगतात, किंवा कामाचा अनुभव असला की लगेच दुसऱ्या ठिकाणी आपल्याला बोलवलं जातं. पण नवीन जर आपण गेलो तर आपल्याला तिथे घेतील का हो? नाही घेणार. म्हणून समर्थ म्हणाले प्रचिती विन बैसोची नाही. प्रचिती विन जे केले तेथे अवघे व्यर्थ गेले. विवेके बघा, प्राणी कष्टकोष्टची मेले कर्म कचाटे. कर्माच्या कचाट्यात सापडून कष्ट करून प्राणी शेवटी मरून जातो. म्हणून कर्म आपले चांगले ठेवावं. आयुष्य उत्तम प्रकारे आपल्याला प्राप्त झालं असताना आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कष्ट करत असतो, बरोबर आहे, परंतु आपण कर्माच्या कचाट्यामध्ये अडकलेलो आहोत. आपल्याला कर्माचा फेरा सुटला पाहिजेच. या कर्माच्या कचाट्यातून आपल्याला सुटायचं आहे. मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे, बरोबर की नाही. कर्मा वेगळे न व्हावे तरी देवास कासे भजावे, विवेक जाणती स्वभावे मूर्ख नेने. समर्थ म्हणाले कर्मा वेगळं व्हायचं नसेल तर देवाचं भजन कशासाठी करावं. कर्मापासून बघा आपल्याला बाजूला सारायचं आहे ना, कर्मापासून आपल्याला वेगळं व्हायचं आहे ना. जर व्हायचंच नसेल मग देवाचं भजन करून उपयोग काय. विवेक पुरुष स्वाभाविकरित्या हे जाणतात, लोक जाणत नाही आहेत. आपल्याला माहिती आहे की वाईट कर्म करून मग देवाचं भजन का करायचं. चांगलं कर्म करणं, चांगल्या कर्मातूनच बघा उत्तम प्रकारे लोकसुद्धा आपले नाव काढतील. इकडे वाईट कार्य करायचं आणि इकडे देवाचं भजन करत बसायचं, उपयोग काय. म्हणून समर्थ म्हणाले काही अनुमानले विचारे, देव आहे जगदांतरे, सगुणाकरिता निर्धारे निर्गुण पाविचे. विचाराने काही अनुमान केले तर देव सर्व जगाच्या अंतर्यामी भरून राहिलेला आहे हे कळत असते. त्या अंतरात्म्याला सगुणाला भजल्याने निश्चयाने निर्गुणाची प्राप्तीसुद्धा होत असते. सगुण पाहता मुळास गेला, सहजची निर्गुण पावला, संग त्यागे मोकळा झाला वस्तुरूप. सगुणांचं निरंतर अनुसंधान केलं तर मूळ मायाच्या मुळास पोहोचता येतं, आणि तेथे वृत्तीचा लय झाला की अगदी सहज निर्गुण प्राप्त होत असते. त्याच्या संघाचाही त्याग घडला की तो मुक्त होऊन वस्तुरूप होत असतो. परमेश्वरी अनुसंधान लाविता होई जे पावन,
मुख्य ज्ञानेची विज्ञान पाविजेते. परमेश्वराच्या ठिकाणी अनुसंधान लावण्याने ज्ञान होते आणि ज्ञानाग्नीमुळे पाप भस्मसात होऊन साधक पावन होतो आणि मग ज्ञानाच्या योगेच विज्ञानाची सुद्धा प्राप्ती होत असते. ऐसी ही विवेकाची विवरणे पहावी सुचित अंतकरणे. नित्यानित्य विवेक श्रवणे जगदोद्धार. समर्थ म्हणाले, अंतकरण एकाग्र करून नित्य विवेकाच्या श्रवणाने विवेकाने या प्रकारे विवरण करता आलं पाहिजे. म्हणजेच जगाचा उद्धार नक्कीच होईल. म्हणून समर्थ म्हणाले, श्रवण करायचं तर एकाग्र होऊनच. ऐसी ही विवेकाची विवरणे पहावी सुचित अंतकरणे. नित्यानित्य विवेकश्रवणे जगदोद्धार. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अंतर्देव निरूपन्नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.